सर मला काय सांगणार की तुम्ही आज या ठिकाणी नुकसान पाहण्याच्या दौऱ्यावर आलेले शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे, काय वाटतं, कशी परिस्थिती? महाराष्ट्रामध्ये आसमानी संकट हे फार मोठ्या प्रमाणावर यावेळेस जनसामान्यांचं जीवन आणि शेतकऱ्यांचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे. गत आठवड्यामध्ये मराठवाड्यात विशेष करून अतिवृष्टी झाली आहे. त्याआधी वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या सर्वच विभागांमध्ये 7 विभागामध्ये अतिवृष्टी झालेलीच आहे. एकूण 350 तालुक्यांपैकी 300 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं सरकारच कबूल करतं. तेव्हा सरसकट हा ओला दुष्काळ जाहीर करावा. हेक्टरी 50,000 रुपयाची मदत ताबडतोबीनं खात्यात जमा करावी. त्याला कमाल कोणची मर्यादा शेतजमिनीची ठेवू नये. त्यासोबतच रब्बी हंगामासाठी बी बियाणं, खत, कीटकनाशक हे सरकारने मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून द्यावं व जी कर्जमाफीची घोषणा केली होती ती करावी. कारण कुठलाही आता शेतकऱ्यांच्या जवळ कुठलीही आर्थिक परिस्थिती त्यांची खालावलेली, बाजारातली पत जी आहे ती बिघडलेली आहे. या 3 मागण्यांसोबत ओला दुष्काळ जाहीर करावा, विशेष पॅकेज हे सरकारने द्यावं ही आमची मागणी आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून संभाजीनगर आणि जालना या सर्व परिसरामध्ये फिरत असताना शेतकरी हवाल दिलाय. त्यांना शासनाचं कुठल्याही मदतीच्या अनुषंगाने अजून कोणची माहिती नाही. पंचनाम्याचा विनाकारण घाट हा कुठेतरी घातला जात आहे आणि कोणती लोकप्रतिनिधी जे सरकारी पक्षाचे 240 आमदार हे त्यांच्याजवळ असताना तेही कोणी आले नाही, मंत्री आले नाही, तशी एक हवालदिल आणि एक भांबवलेली परिस्थिती आहे. आणि यातून आता ताबडतोबीनं सरकारनं सुस्पष्ट स्वरूपाचा शासन निर्णय निर्गमित करावा आणि दसऱ्याच्या आधी कुठल्याही परिस्थितीत हेक्टरी 50,000 रुपये जी मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी. हे या सकाळच्या शेतकऱ्यांना भेटत असताना, बांधावर जाऊन नुकसान बघत असताना हा शेतकऱ्यांशी चर्चा करून ही काँग्रेसने घेतलेली जी भूमिका आहे हीच भूमिका त्यांची देखील असल्याचं या निमित्तानं आमच्या निदर्शनास आलंय. विरोधी पक्ष